आपण स्वतःला ना हिंदू म्हणवतो खरं, पण हिंदू धर्मातल्या अगदी बेसिक गोष्टी असतात ज्या आपल्याला अजिबात माहिती नसतात. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे दक्षिणायन आणि उत्तरायण. आता 21 जूनपासून दक्षिणायन सुरू होत आहे. दक्षिणायन सुरू झालं की शुभकार्य करत नाहीत. पण का करत नाहीत? कोणती शुभकार्य करत नाहीत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दक्षिणायन म्हणजे नक्की काय, उत्तरायण म्हणजे काय, दक्षिणायन लागलंय म्हणजे आता काय घडणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओत अगदी थोडक्यात आणि मुद्देसूद देण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. 21 जून हा वर्षातला सगळ्यात मोठा दिवस असतो हे सगळ्यांना माहिती आहे. आणि याच 21 जूनपासनं दक्षिणायनाला सुरुवात होते. आता उत्तरायण 6 महिन्याचं असतं तर दक्षिणायन 6 महिन्याचं असतं. पण मुळात हे उत्तरायण आणि दक्षिणायन कशामुळे लागतं बाबा, हा बेसिक प्रश्न झाला. याचं बेसिक उत्तर असं आहे की पृथ्वी 365 दिवसात सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते, बरोबर. 6 महिने पृथ्वी उत्तर ध्रुवाकडे कललेली असते आणि 6 महिने पृथ्वी दक्षिण ध्रुवाकडे कललेली असते. सूर्याची उगवण्याची स्थिती जी आहे ना, ती दिवसेंदिवस दक्षिणेकडे झुकण्याच्या क्रियेला दक्षिणायन म्हणतात. आणि तेच सूर्याची उगवण्याची स्थिती जेव्हा उत्तरेकडे झुकते तेव्हा त्याला उत्तरायण म्हणतात. म्हणजे आपल्या सगळ्या ज्या धार्मिक संकल्पना आहेत की नाही, त्या खगोलशास्त्र, विज्ञान याच्याशी जोडलेल्या आहेत खरं तर. आता जर हे काही जणांच्या लक्षात आलं नसेल तर आणखीन सोपं करून सांगते. रोज सकाळी सूर्य उगवला ना की बघायचं की सूर्य कोणत्या दिशेला उगवतोय. तुम्ही म्हणाल काय बोलताय, रोज सूर्य पूर्वेलाच उगवतो, आता काय नवीन सांगणार आहे का तुम्ही? तसं नाही, पूर्वेलाच उगवतो मान्य आहे, पण तो कोणत्या दिशेला झुकलेला असतो. आता दक्षिणायन सुरू होतंय की नाही 21 तारखेपासून, तर तुमच्या लक्षात येईल ज्यांच्याकडे ना उत्तर बाजूला खिडक्या आहेत की नाही त्यांना आता हळूहळू ऊन येणार नाही. ज्यांच्या दक्षिण बाजूला खिडक्या आहेत त्यांना भरपूर ऊन येईल. आता हळूहळू ही सुरुवात होईल. तसंच जेव्हा उत्तरायण लागतं ना तेव्हा सोपं आपल्याला लक्षात घ्यायचं झालं तर ज्यांच्या खिडक्या उत्तर दिशेला आहेत ना त्यांना लक्षात येईल की जेव्हा उत्तरायण चालू असतं तेव्हा त्यांच्याकडे भरपूर ऊन असतं. पण जसं दक्षिणायन सुरू होतं त्यांच्याकडचं ऊन कमी कमी व्हायला सुरुवात होते. आता दक्षिणायन लागतंय तर ज्यांच्या गॅलऱ्या खिडक्या दक्षिणेकडे आहेत त्यांच्याकडे भरपूर ऊन यायला हळूहळू सुरुवात होईल. हे तुम्हाला लक्षात येण्यासाठी सोपं करून सांगितलं. आता याचं धार्मिक महत्त्व बघूया. खगोलशास्त्रानुसार महत्त्व तर आलं लक्षात की सूर्याच्या दिशेवरनं हे दक्षिणायन ठरतंय. उत्तरायण 6 महिने तर दक्षिणायन सुद्धा 6 महिने असतं. या दरम्यान 6 ऋतूंची 3-3 भागात विभागणी असते. शिशिर, वसंत, ग्रीष्म हे 3 ऋतू उत्तरायणामध्ये येतात, तर वर्षा, शरद, हेमंत हे दक्षिणायनामध्ये येतात. आता बोलूया दक्षिणायनामध्ये नक्की काय घडतं, कारण 21 जूनपासून दक्षिणायन सुरू होत आहे. दक्षिणायन हे नकारात्मकतेचं तर उत्तरायण हे सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. उत्तरायणाच्या काळात